आज आपण आहोत बाबा भिडे पुलावर, जो खूप दिवसांसाठी बंद होता, ज्याचं काम चालू होतं त्यामुळे तो बंद होता. पुण्यातील कणा मानला जाणारा हा बाबा भिडे पूल, जो डेक्कन जिमखाना, नारायणपेठ, सदाशिवपेठ अशा महत्त्वाच्या मार्गांवरती उभा आहे. पण काम चालू असल्यामुळे हा पूल बरेच दिवसांसाठी बंद होता. प्रवाशांना त्यांचा खूप त्रास होता, नागरिकांना अनेकांना वाहतूक कोंडींचा प्रश्न निर्माण झाला होता. पण हा बाबा भिडे पूल आता चालू करण्यात आला आहे. तर आपण या सगळ्याचा आढावा घेणार आहोत की हा बाबा भिडे पूल आता किती दिवसांसाठी सुरू झालाय आणि हा पूल इतके दिवस बंद का होता, ह्याचं नेमकं बंद होण्याचं कारण काय होतं, ह्या सगळ्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. तर आपण थेट नागरिकांना याबद्दल विचारणार आहोत की तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हा बाबा भिडे पूल बंद असल्यामुळे. चला तर आपण जाणून घेऊया. तू या पुलावरून रोज जाते येतेस? हां. आता तू ह्या पुलावरून जात असताना किंवा हा पूल बंद असताना तुला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागत होतं? मला हा पूल बंद असल्यामुळे याच्या पलीकडचा जो पूल आहे त्या पुलाने जावं लागत होतं. एकतर ट्रॅफिकमुळे तर उशीर होतच असतो आणि हा पूल जेव्हा बंद असतो तेव्हा तिकडून जायचं म्हणजे मला डबल लेट होतो. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की हा पूल बंद असल्यामुळे एकतर तुला प्रवास करायला वेळ लागतोय आणि ट्रॅफिक जास्त जास्त होत होतं. पण हा पूल आता बंद होऊन किती दिवस आहे किंवा सारखं हे बंद चालू जे आहे, तर तुझं काय म्हणणं आहे की हे कधीपर्यंत सुरू करायला पाहिजे? मला वाटते हा पूल लवकरात लवकर बांधून पूर्ण झाला पाहिजे. त्याच्यामुळं मेट्रोला इकडून जायला सुद्धा इझी होईल आणि कमी वेळेत पोहोचेल आणि खालून तर जाऊ शकतो आपण. गेल्या आठवड्यामध्येच मी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आणि पोलीस या भागाचे जे विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनचे जे वाहतुकीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो होतो आणि निवेदनही दिलं होतं. कारण मागे हा रस्ता जेव्हा बंद केला होता तर त्यांनी पोलिसांनी एक पत्र दिलं होतं की त्यांनी हा रस्ता खुला ठेवावा, संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत ते काम करावं. परंतु त्याला त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली. असं पेपरला वाचल्यानंतर मी त्यांना येऊन विचारलं. त्यांचे मेट्रोचे एक अधिकारी होते, इथले जे सुपरवायझर आहेत चौधरी म्हणून, त्यांना मी भेटलो. मी काम थांबवलं होतं 10 मिनटं. परंतु नंतर मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी आले आणि ते म्हणले की नाही, आमचं ते पोलिसांनी जे पत्र दिलेलं आहे तो रस्ता चालू ठेवा असं सांगितलेलं. म्हणलं तो रस्ता नदीपात्रातला रस्ता कधीच बंद नव्हता. नदी पात्रातला दोन्ही बाजूचा तो रस्ता म्हणलं कधीच बंद नव्हता, ह्या रस्त्यासाठीच चालू आहे. तर मग मी नाहीतर त्यांना म्हणलं मग त्यांनी मला काय सांगितलं की जर आम्ही रस्ता बंद ठेवला तर 2 महिन्याचं काम 4 महिन्यावर जाईल. म्हणलं चालेल, तुम्ही रात्री काम करा, 2 नाही 5 महिन्यासाठी जावं चालेल, तो रस्ता नंतर उघडा झाला तरी. मग त्या दणका दिल्यानंतर मी आंदोलन करेल असं मी सांगितल्यानंतर त्यांनी परवाच्या दिवशी हा रस्ता चालू केला. म्हणजे असं जर हा रस्ता जर बंद ठेवला तर आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवर त्याचा ताण येतो, पोलिसांवर ताण येतो. पोलिसही शेवटी माणूसच आहे, त्यामुळे त्यांना ड्युटी करावी लागते, त्यांना घरदार विसरावं लागतं आणि ट्रॅफिकची जाम होतो. आणि ह्या रस्त्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे या ठिकाणी जाणारे बरेचसे लोक आहेत. त्यामुळं हे त्यांनी जो आज चालू केला त्याबद्दल त्यांचं मी आत्ता अभिनंदन करतो. परंतु त्यांना दणका दिल्यानंतर त्यांना हे शहाणपण सुचलं आहे असं मला वाटतं. तुम्हाला आतापर्यंत हा पूल बंद असल्यामुळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? तोच ना की लांब वळसा घालून यावं लागायचं आणि वळसा घालून आल्यामुळे काय व्हायचं, नारायणपेठेतला अलका टॉकीज चौकातला टिळक रोड, कुमटेकर रोड हे सगळे जाम व्हायचे. त्या परत जंगली महाराज रोड, कर्वे रोड हा सगळा जाम व्हायचा आणि नोकरीला जाण्यासाठी, कामधंद्याला जाण्यासाठी हा उशीर व्हायचा. तुम्ही म्हणताय जे तुम्ही निवेदन दिलं होतं ते निवेदन देऊन किती दिवस पूर्ण झाले? तुम्हाला ह्याच्यावर उत्तर कधी मिळालं? मला देऊन मी निवेदन देऊन एक 6-7 दिवस झाले, परंतु त्यांनी काही केलेलं नव्हतं. पण मी त्यांना इशारा दिला. आम्ही 2-3 कार्यकर्ते, मी संजय पायगुडे माझं नाव आहे, तर मी या ठिकाणी 2-3 कार्यकर्ते घेऊन आलो आणि मी ते काम थांबवलं. 5 मिनटं मी काम थांबवल्यानंतर त्यांची सर्व पळापळ झाली आणि चौधरी म्हणून इथले जे सुपरवायझर आहेत ते या ठिकाणी आले आणि मला म्हटले की असं आहे. मी म्हटलं मला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही सुपरवायझर आहात, संबंधित जो कोण आहे त्यांना मला बोलवा. मग त्यांनी मला त्यांचं आत्ता नाव आठवत नाही आहे,
त्यांच्याशी मी फोनवर बोलणं केलं. तर मग त्याला ते म्हणले मला की आम्ही इथं येऊन तुम्हाला भेटतो पायगुडे साहेब. परंतु ते काय आले नाही. माझ्या फोनवर बोलणं आलं आणि माझ्याकडे त्यांनी पाठवलेला एक पेपर आहे पोलिसांनी दिलेला. तर त्याच्यावर पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते चुकून झालं, नदीपात्रातला रस्ता खुला ठेवावा असं आम्ही म्हटलंय. असं ते पत्र पण माझ्याकडे आहे त्यांनी दिलेला. आणि हा जो झुलता पूल आहे खूप वेगळ्या पद्धतीचा हा पूल ते करणार असं मला मेट्रोचे अधिकारी म्हटलेले आहेत. आणि हा जर पूल चालू जर नसता केला त्यांना 15 डिसेंबरपर्यंत यांना परत मुदतवाढ दिलेली आहे. अशी किती वेळा मुदतवाढ द्यायची? आणि जर मुदतवाढ द्यायची असेल तर मी त्यांना सांगितलंय पोलिसांना की 15 डिसेंबर नंतर एकही दिवस यांना मुदतवाढ द्यायची नाही. जर मुदतवाढ दिली तर आम्ही हे काम थांबवू. हे काम चांगलं आहे, हे करायला हवं आहे. मेट्रोचा जो पूल आहे तो करायला पाहिजे. आपण आधुनिक युगाबरोबर जायला पाहिजे, तो नाही. परंतु लोकांची अडचण होता कामा नये. आज आपण जाणून घेतलं की बाबा भिडे पूल हा चालू झाल्यामुळे नागरिकांना मिळालेला दिलासा, त्याचबरोबर हा पूल जेव्हा बंद होता तेव्हा नागरिकांना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. परंतु बाबा भिडे पूल चालू होतोय, पुन्हा बंद होतोय. हा चालू बंदचा खेळ आता किती दिवस सुरू राहणार का बाबा भिडे पूल आता सर्वांसाठी चालूच राहणार, याविषयीचा सगळा आढावा आपण नक्कीच घेणार आहोत. या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्कीच मिळणार आहेत. त्याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊयात. कॅमेरामॅन शिवाजी साळुंकेसह समीक्षा देशमुख, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.